जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी विभागाकडून जे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत विभाग येतो कृषी विभाग, या विभागाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही योजना राबवली जाते शेतकऱ्यांसाठी. तर यामध्ये काही अटी आहेत, शर्ती आहेत. महाडीबीटी या वेबसाईटवरून तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. नेमकं या योजनेच्या अटी, त्यासोबतच पात्रता आणि फायदा लाभ कसा असणार आहे शेतकऱ्यांना हे मी सांगणार आहे. तर शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील एक सदस्याचा मृत्यू अथवा अपंगत्व झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य दिलं जातं. म्हणजे त्यामध्ये गारपीट असेल, विजेचा शॉक असू शकतो, त्यासोबतच शेती संबंधात काही म्हणजे साप चावणे असे मोठमोठे काही आपत्ती येऊ शकतात नैसर्गिकरित्या. तर त्या शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. तर कशा प्रकारे असणारे लाभ बघा. स्वरूप: अपघाती मृत्यू झाल्यास शेतात काम करतेवेळी 2,00,000 रुपये मिळणार आहेत शेतकऱ्यांना. त्यासोबतच दोन्ही डोळे, दोन्ही हात, दोन्ही पाय गमावल्यास 2,00,000 रुपये मिळणार आहेत. आणि एक डोळा व एक हात किंवा एक पाय गमावल्यास अपघातामध्ये त्यांना सुद्धा 2,00,000 रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटी वरती अर्ज करायचा आहे. आणि एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय गमावल्यास रुपये 1,00,000 रुपये या योजनेतून मिळणार आहेत. तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांना संपर्क साधायचा आहे. किंवा स्वतः सुद्धा तुम्ही महाडीबीटीच्या वेबसाईटवरती जाऊन या योजनेची संपूर्ण डिटेल्स माहिती घेऊ शकणार आहात. त्यासाठी कागदपत्रे कुठले लागणार आहेत, कोणते शेतकरी पात्र आहेत, शेतात नेमके कोणत्या आपत्तीसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्हाला, ही सर्व माहिती तुम्हाला तिथं वेबसाईटवरती सुद्धा मिळणार आहे. जसं की मी तुम्हाला आता दाखवत आहे, महाडीबीटीच्या वेबसाईटवरती आहे, ऑफिशियल जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. योजनेची संपूर्ण डिटेल्स आहे. इथं बघू शकता कशा प्रकारे अनुदान दिलं जातं, त्यामध्ये कुठल्या कुठल्या घटना घडल्या तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. तर बघू शकता, शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, त्यामध्ये पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा झाल्यास, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू झाल्यास, खून झाल्यास, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, बाळंतपणातील मृत्यू, नक्षलाईट कडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू झाल्यास हे अनुदान तुम्हाला मिळणार आहे. किंवा अपंगत्व सुद्धा आल्यास हे लाभाचं स्वरूप तुम्हाला जे मी आता सांगितलेलं होतं ते मिळणार आहे. तर त्याचनुसार पात्रता सुद्धा बघून घ्या. पात्रतेमध्ये बघू शकता, कृषी गणनेनुसार निर्धारित केलेल्या सर्व वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणतेही एक सदस्य, ज्याच्यामध्ये आई वडील, शेतकऱ्यांची पती पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती, असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांचा समावेश असेल. आणि म्हणजे जर कुटुंबातील फक्त दोघांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. वारसदार अपघातग्रस्ताची पत्नी किंवा अपघातग्रस्त स्त्रीचा पती असणार आहेत. तर त्यानंतर 2 नंबरमध्ये अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी सुद्धा असू शकते वारसदार, अपघातग्रस्ताची आई, मुलगा, अपघातग्रस्ताचे वडील, ज्याचा अपघात झालेला आहे त्याची सून किंवा अन्य कायदेशीर वारसदार, त्यांचा वारसदारामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. कागदपत्रे कुठले लागणार आहेत योजनेसाठी? तर 7/12 उतारा आवश्यक आहे. मृत्यूचा दाखला लागणार आहे जर मृत्यू झाला असेल तर. शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नंबर 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद लागणार आहे जर वारसाला याचा लाभ घ्यायचा असेल तर. त्यासोबतच प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलीस पाटील यांचा माहिती अहवाल सुद्धा लागणार आहे. आणि शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीकरिता शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र यापैकी जे कागदपत्र तुमच्या जवळ असणार आहे ते सुद्धा लागणार आहेत. तर यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष लाभ घ्यायचा असेल तर महाडीबीटीच्या वेबसाईटवरूनच तुम्हाला घेता येणार आहे. तर अशा प्रकारे एक महत्त्वाची योजना आहे शेतकऱ्यांसाठी, ज्याची माहिती शेतकऱ्यांना असलीच पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. धन्यवाद.